नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। नेहमी 30 मसालेदार व्हेज बिर्याणी किंवा पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने केलेला टोमॅटो राईस तुम्ही एकदा करून पहा। अप्रतिम टेस्ट असलेला अगदी कमी मसाल्यामध्ये हा टोमॅटो राईस तयार होतो। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 250 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे। 250 ग्रॅम तांदळासाठी इथे मी 4 अगदी छान लाल असे टोमॅटो घेतले आहेत। हे हायब्रिड टोमॅटो आहेत। तर टोमॅटोच्या देठाकडची साईड कट करून मधून काप करून घ्यायचा आहे। असंच आपण 4ही टोमॅटोला करून घेणार आहे। जर तुम्ही गोल टोमॅटो वापरणार असेल तर ते 3 वापरा, कारण ते गावरान टोमॅटो थोडेसे आंबट असतात। 4ही टोमॅटोला काप करून घेतलेले आहेत। आता हे टोमॅटो कुकरमध्ये आपण ठेवून घेऊया। त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून हा कुकर आपण गॅसवरती ठेवणार आहे। गॅसवरती मीडियम गॅसवरती आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवणार आहे। कुकर थंड झालेला आहे। आता याचं आपण झाकण काढून पाहूया। बघा, अगदी मस्त इथं आपला टोमॅटो शिजलेला आहे। शिजलेले टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो काढून कुकरमध्ये जे पाणी शिल्लक राहतं ते फेकून न देता आपण राईस बनवताना हे पाणी वापरणार आहे। शिजलेल्या टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजल्यामुळे अगदी सहज टोमॅटोची साल निघते। आता हे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी न घालताच याची पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं प्लेन पेस्ट तयार झाली आहे। इथं एक मीडियम साईजचा कांदा मी पातळ उभा चिरून घेतला आहे। अर्धी वाटी कोथिंबीर आणि आलं लसणाची 2 चमचे पेस्ट घेतली आहे। 4 हिरव्या विलायची इथं तोंड फोडून घेतले आहेत। 4 लवंगा, 4 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे इथं घेतले आहेत। इथं 250 ग्रॅम इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। तो व्यवस्थित असा निवडून घेतला आहे। तर या तांदळामध्ये पाणी घालून आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथं मी 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यातलं सर्व पाणी निथळलेलं आहे। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचं आहे। जिरे मोहरी तडतडले की गरम मसाला घालायचा आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालून थोडीशी लालसर होईपर्यंत भाजायची। ते भाजलं की लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि सतत हलवत थोडासा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। यानंतर आपला कांदा लालसर भाजून झाला की त्यामध्ये पाणी निथळलेला तांदूळ घालून अगदी व्यवस्थित असं साधारण 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। हा इंद्रायणी तांदूळ असला तरी तेलावर छान परतल्यामुळं चिकट होत नाही। तर तांदूळ छान परतून झाला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून एव्हरेस्ट मटन मसाला घातलेला आहे। आता यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। 2 चमचे मीठ घातलेलं आहे। जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल, कारण मटन मसाल्यामध्ये थोडंसं तिखट असतं। तर सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित असं तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे 1 ते 1 मिनिट आपल्याला हे लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व तांदळा मसाले असे कोट होतात। बघा, मस्त मसाले तांदळामध्ये कोट झालेले आहेत। आता यामध्ये बारीक केलेले टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। त्यानंतर आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि टोमॅटो उकडून जे पाणी शिल्लक राहिलं होतं त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करून मी 1 वाटीने तांदूळ मोजून घेतला होता, त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। कारण टोमॅटोमध्येही पाणी असल्यामुळे इथं मी थोडंसं कमी पाणी राईस शिजण्यासाठी वापरलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। तूप घातल्यामुळे राईस अगदी मस्त मऊ होतो आणि टेस्टही छान लागते। तूप घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड व्हायला ठेवायचा आहे। तुम्ही तुमच्या कुकरनुसार कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथं टोमॅटो राईस तयार झालेला आहे। अगदी झटपट होतो, अप्रतिम टेस्ट असलेला राईस तयार होतो आणि बघा, तुम्ही पाहू शकता अगदी मोकळाही झालेला आहे।
तयार राईस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. अप्रतिम टेस्ट असलेला, खाल्ल्यानंतर तुम्ही टेस्ट विसरणार नाही, अगदी झटपट होणारा आपला इथं टोमॅटो राईस तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा टोमॅटो राईस नक्की करून पहा. पुन्हा पुन्हा या पद्धतीने टोमॅटो राईस बनवाल. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.